नमस्कार, मी डॉक्टर मिसेस केसरी. वेलकम टू द चॅनेल पोषण मीमांसा. मी काही कामानिमित्त दादरला गेले होते. आता दादरला आलोच आहोत. आपल्या भाजीवाल्या काकांकडनं भाजी घेऊन येऊया म्हणून मी त्यांच्या दुकानात गेले. त्यांच्याकडनं भाजी घेत असताना माझं लक्ष शेजारच्या दुकानात गेलं आणि मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. मी आमच्या भाजीवाल्या काकांना म्हटलं की ह्या शेजारच्या दुकानात ज्या मावशी आहेत त्यांच्याशी मला बोलायचं आहे, तर तुम्ही त्यांना सांगाल का की माझ्याशी बोला म्हणून. तर ते म्हणाले, काहीच हरकत नाही मॅडम, ती माझी भाचीच आहे, बहिणीची मुलगी आहे, मी सांगतो तिला. आणि म्हणून त्यांनी माझी ओळख करून दिली आणि मी त्यांच्याशी संवाद साधला. ह्याच्या आधी तिथं ज्या मावशी बसत होत्या त्या वेगळ्या होत्या आणि ह्या मावशींना मी पहिल्यांदाच पाहिलं आणि मी त्यांच्याशी बोलून त्यांच्या परवानगीने त्यांच्या दुकानाचा एक व्हिडिओ तयार केला. तर चला पाहूयात त्यांच्या दुकानाचा व्हिडिओ. हा बोला. तुम्ही हे चाळणीमध्ये मोड आणून ठेवली आहे कडधान्य, ते मला खूप आवडलं. तुमचं नाव काय आहे? त्याबद्दल धन्यवाद तुमचं. माझं नाव तेजल तुषार पारकर. तुम्ही हे मोड कसे काय आणता? मी हे रात्री भिजत घालते आणि त्याच्यानंतर आम्ही सकाळी हे चाळणीमध्ये काढतो आणि हे चाळणीमध्येच असतात मोड येण्याकरता. आणि मग मोड आल्यानंतर मग तुम्ही चाळणीतच घेऊन येता? हो हो, चाळणीमध्येच असतं हे मोड येण्याकरता. आणि खूप छान आहे. ही अत्यंत स्वच्छ गोष्ट आहे. सगळ्यांचं आरोग्य याच्यामुळे चांगलं राहतं. तुम्ही मला व्हिडिओ करून दिला याबद्दल थँक्यू. तुमचं सुद्धा. आपण आत्ताच मावशींच्या दुकानाचा व्हिडिओ पाहिला आणि मावशींशी मी संवाद साधला, तोही आपण ऐकलात. ह्या मावशींनी तिथं एक स्टँड तयार केलेला आहे. त्यांनी त्यांच्या चाळण्या खाली जमिनीवर फुटपाथवर ठेवलेल्या नाहीत. स्टँडवर केळीची पानं ठेवली आहेत आणि त्या केळीच्या पानांवरती त्यांनी ह्या चाळण्या ठेवल्या आहेत, जेणेकरून चाळण्यांचं पाणी निथळून आपोआप खाली वाहून जाईल. ह्या मावशींची ही जागरूकता अत्यंत कौतुकास्पद आहे. ह्यांच्या दुकानातून जे आता कडधान्य विकत घेत असतील त्यांच्या GITच्या म्हणजे गॅस्ट्रो इंटेस्टायनलच्या हेल्थबद्दल प्रॉब्लेम्स होणार नाहीत. दादरचा हा भाग असा आहे की तिथून वेगवेगळ्या ऑफिसमध्ये जाणारे येणारे सगळेजण जाता येता तिथून भाजी घेत असतात. तर जे कोणी त्यांच्या दुकानातून कडधान्य घेऊन जात असतील त्यांचं आरोग्य इथून पुढे धोक्यात येणार नाही. ह्या आधी ज्या मावशी बसत होत्या त्या त्यांच्या जुन्या कपड्यांमध्ये साडी, ओढणी, लुंगी ह्याच्यामध्ये कडधान्य बांधून ठेवायच्या मोड आणण्यासाठी आणि तशीच त्याच फडक्यांमधनं कडधान्य विकायला ठेवायच्या. मी त्यावर एका माझ्या पेशंटच्या गट हेल्थच्या बद्दल एक व्हिडिओ केला होता आणि मोड आणण्यासाठी योग्य प्रकार कोणता आहे, कोणती मेथड वापरावी याबद्दल एक व्हिडिओ केला होता. त्याची लिंक मी या व्हिडिओत देत आहे. ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी तो अवश्य बघावा. ह्या मावशींचे परत एकदा आभार आणि त्यांच्या जागरूकतेबद्दल त्यांचं अभिनंदन. अशीच जर जे लोक मोड आणून कडधान्य विकण्याचा व्यवसाय करतात त्यांनी
ही काळजी घेतली आणि ह्या मावशींसारखं दुकान लावलं, चाळण्या वापरल्या, फडकी न वापरली, तर जेवढे गिऱ्हाईक त्यांच्याकडून कडधान्य विकत घेतात त्यांचं आरोग्य निश्चितच चांगलं राहील. तर अपेक्षा करते की हे सर्वच दुकानदार अशा पद्धतीने करतील आणि आपल्या समुदायाचं आरोग्य निश्चित चांगलं ठेवतील. मावशींचे परत एकदा आभार. आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.